अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. इहलोकीचा हा देह, इहलोकीचा हा देह, देव इच्छिता ती पाहे. धन्य आम्ही जन्मा आलो, दास विठोबाचे झालो. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. धन्य आम्ही जन्मा आलो, दास विठोबाचे झालो. तुका म्हणे पावटणी, तुका म्हणे पावटणी, करू स्वर्गीची निशाणी. धन्य आम्ही जन्मा आलो, दास विठोबाचे झालो. पांडुरंगा करो प्रथम, पांडुरंगा करो प्रथम, पांडुरंगा करो प्रथम, पांडुरंगा करो पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. नम मुक्ताबाई त्रिभुवन पावनी, आद्यत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञान देवा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. इहलोकीचा हा देह, इहलोकीचा हा देह, देव इच्छिता ती पाहे. धन्य आम्ही जन्मा आलो, दास विठोबाचे झालो. सेवे करता निवडलेला अभंग
श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारायांचा दुसरा पप्पा झाले त्या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय मानवी देहाची श्रेष्ठता या अभंगातून प्रगट करतायत. आणि ते प्रगट करत असताना स्वानुभवातून करतात बरं का. किंबहुना जाता जाता स्वाभिमान प्रगट करतात. आजच्या सेवेचं प्रवृत्ती निमित्त हरिभक्ती परायण आमचे गणपती स्वामी महाराज यांचा यानं त्याचं हे करून ठेवल्या नाही असं ठेवल्या गट्टी दिशेने नातूच ना चिरंजीव अगस्त्य याच्या प्रथम वाढदिवसाच्या निमित्ताने आजच्या ह्या कीर्तन सोहळ्याचं आयोजन आहे. एकंदर स्वामींचं नातवावरती फार प्रेम दिसतं बरं का. ह्याच्याच बारशानिमित्त कीर्तन ह्याच्याच बारशानिमित्त कीर्तन हा तेच ना म्हणूनच की म्हातारपणी प्रेम नातवावरतीच असतं बरं का. तारुण्यामध्ये आई विषय असतं, बालपणी तारुण्यात पत्नी विषय असतं आणि म्हातारपणी नातवा विषय असत. आणि त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी हा सोहळा आयोजित केलेला आहे. एका परीनं चांगली गोष्ट आहे. कारण संस्कृतीला धरून जर विचार केला तर वाढदिवस करावा का न करावा एक चिंतनाचा विचार आहे. पण वाढदिवसाच्या निमित्ताने कीर्तन मात्र अवश्य करावं. कीर्तन मात्र अवश्य करावं. पण काहीतरी समाजाला त्याच्यातून आयुष्याची वृद्धी जशी होईल तशी विचाराची वृद्धी व्हावी बरं का. आयुष्याची वृद्धी व्हावी तशी शक्तीची वृद्धी व्हावी. आयुष्याची वृद्धी व्हावी तशी उच्चाराची ही वृद्धी व्हावी आणि आयुष्याची वृद्धी व्हावी तशी तशी आचाराची पण वृद्धी व्हावी. मग विचार, आचार आणि उच्चार ही त्या आयुष्यमानाने वाढावं बरं का. वाढावं. मग ते कधी वाढेल? काही प्रबोधन घडेल तर वाढेल बरं का. प्रबोधनाशिवाय मनुष्याच्या जीवनाला दिशा मिळू शकत नाहीये. उगाच संतांनी अवतार घेऊन जगाला प्रबोधन केलं नाही बरं. काही कामं नव्हती त्यांना. केवळ जगाला प्रबोधन करण्याकरता, जगाला मार्गदर्शन करण्याकरता संतांनी केलेला आपल्या जीवनातला फार मोठा अट्टास आहे. फार मोठा अट्टास आहे. प्रयत्न आहे की काहीतरी समाजाच्या जीवनामध्ये बदल व्हावा, परिवर्तन व्हावं. हे अपेक्षित आहे. शास्त्राला अपेक्षित आहे, देवाला अपेक्षित आहे, संतांना अपेक्षित आहे. ज्यांना जे अपेक्षित आहे तो त्याचा जीवनामध्ये स्वीकार करावा. केवळ समाजाचा विचार करून चालत नाही. शास्त्राचा, देवाचा आणि संतांचा विचार करून जीवनाचा विचार करावा बरं. आम्ही सगळं सोडून देतो आणि समाजाचा विचार करून तेवढाच थांबतोय बरं. शास्त्र काय म्हणेल, संत काय म्हणतील याच्याविषयी आम्हाला कधी खंत वाटत नाही. पण समाज काय म्हणेल, कारण समाजाला तरी त्या मानवी जीवनाचं काही यथार्थ ज्ञान तरी आहे का. आणि समाजाला जर मानवी जीवनाचं यथार्थ ज्ञान जर असतं तर समाजामध्ये
जी परिस्थिती निर्माण झाली ती झाली नसती. आज समाज संस्कृती निष्ठ नाहीये. मी काय म्हणतो लक्ष ठेवा. ओघाच्या कालामध्ये समाज संस्कृतीपासून दूर चाललाय. संस्कृतीपासून दूर चाललाय बर का. दूर चाललेल्या समाजाला संस्कृती निष्ठ केलं पाहिजे. आज कालाच्या ओघामध्ये आपली एवढी जगाच्या पाठीवरती संस्कृती श्रेष्ठ असताना बहुतांश लोक शिकलेले पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करायला लागले. हे विनाशाचं लक्षण आहे. विनाशाचं लक्षण आहे, सुधारण्याचं लक्षण नाही बरं का. अधपाताचं लक्षण आहे. म्हणून संतांनी समाजालाही एका परीनं समज दिलेली आहे बरं का. समज दिलेली आहे आणि समज देऊन समाजाला सांगितलं बाबांनो, नका करू नाश आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश. आयुष्याचा काही माणसाच्या जीवनामध्ये समज आली पाहिजे. समज. आणि समज कधी येते हो? वयाच्या 8व्या वर्षानंतर नाहीतर 12व्या वर्षानंतर. 8व्या वर्षानंतर नाहीतर 12व्या वर्षानंतर. मग वाढदिवस कधी घालावा? पहिला घालावा का 8वा घालावा का 12वा घालावा? 12. त्याला समज आल्यानंतर घालावा. आता त्याला वाढदिवस घातला काय त्याला काहीच कळत नाही बरं का. माझं जीवन वाढाले हे त्याला कळतच नाही हो. त्याला कळत नाही. म्हणून मी एक वाक्य बोलून गेलो, त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आमचा फायदा आहे. कीर्तन ऐकायला मिळालं. त्याचं काहीतरी पुण्य आहे बरं का. नातवाचं काहीतरी पुण्य आहे. अलीकडे वाढदिवस करण्याची पद्धत फार बदलली आहे बरं. विचित्र पद्धत आलेली आहे. पण हे संस्कृतीला मान्य आहे बरं का. संस्कृतीला मान्य आहे. पण वाक्य लक्षात ठेवा, समज आल्यावर करावं. समज आल्यावर करावं. तेव्हा एक आनंद उत्सव एक आपल्या घराच्या संबंधाने व्हावा आणि त्याचा लाभ अनेकांना व्हावा म्हणून त्यांनी हे केलेलं आयोजन आहे. आणि त्या निमित्ताने काही चिंतन करावं म्हणून जगद्गुरु श्री तुकोबरायांचा प्रसिद्ध असा असलेला अभंग सर्वांच्या पाठातला बहुतांश लोकांची कीर्तनी याच्यावरती पाठ आहे. कीर्तनी पाठ आहेत. पण माझं कीर्तन प्रत्येक वेळी वेगळं असतं. मला माझं सांगायचं नाहीये. पण संतांची वाणी आणि संतांच्या
वाणीच्या द्वारे काहीतरी आपल्याला शोध घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करायचा. संत बोलले, अधिकारवाणीनं बोलले, तेवढा अधिकारवाणीने बोलण्याचा आम्हाला अधिकार नाहीये. एवढा अधिकार तुम्हाला नाहीये. पण काय बोलले हे समजून घेण्याचा अधिकार आहे. बरं, काय बोलले, कोणाकरता बोलले, का बोलले, एवढी तरी या अभंगाच्या चिंतनातून आमच्या तुमच्या जीवनामध्ये जरी समज आली तर पुष्कळ आहे. हा काय नेमकं समाजाला संतांना सांगायचं आहे, काय सांगायचं आहे? देहाच्या संबंधाने सांगायचं आहे. कोणत्या देहाच्या संबंधाने? जो मिळाला नाही त्याच्या संबंधाने नाही, जो मिळाला त्याच्या संबंधाने. बरं बर, जो मिळाला तो उत्तम आहे का? नाही. उत्तम जरी नसला तरी कनिष्ठ नाही आहे, अधम नाही आहे, मध्यम आहे. मग अधम नाहीये, उत्तम नाहीये, मध्यम आहे. मी सांगावं का लागलं? जे आदम देहामध्ये तरी काहीच करता येत नाही आणि उत्तम देहामध्ये जाऊन सुद्धा जे काही करता येत नाही ते मात्र या मध्यम देहामध्ये राहून करता येत, करता येत. बरं, उत्तम देहाचं पावित्र्य सांगितलं असेल, उत्तम देहाचं पावित्र्य सांगितलं असेल तर ते पावित्र्य खरं नाही. पवित्र, बरं, खरं पावित्र्य नाहीये. कशावरून तुम्ही म्हणाल? ब्रह्मदेवाचं शरीर उत्तम आहे, पवित्र आहे, पण ब्रह्मदेवाचं मंदिर कुठं आहे का? इंद्राचा देह पवित्र आहे, दिव्य आहे, पण त्याचं मंदिर कुठं आहे का? मग त्या पवित्राला काय उपयोग हो? आदम देहाचा काही संबंधच नाहीये. पण जे आदम देहामध्येही घडत नाही आणि जे उत्तम देहाने घडत नाही, पण मध्यम देहाने मात्र तो दोन देहामध्ये पुरुषार्थ प्राप्त करता येत नाही, तो पुरुषार्थ मात्र या देहाने प्राप्त करता येतो. या देहाने देवची होईन म्हणती ते होती, तरी का चित्ते न धरावे. आणि म्हणून तर ज्यांनी पुरुषार्थ या देहाच्या द्वारे ज्यांनी केला, या देहाने पुरुषार्थ करता येतो आणि या देहाने पुरुषार्थ करता येतो. या देहाने ज्यांनी पुरुषार्थ केला त्याच्या पुरुषार्थाचा गौरव केलाय. धन्य तुकोबा समर्थ, तुकोबा केला पुरुषार्थ, जेने केला पुरुषार्थ, धन्य तुकोबा समर्थ. समर्थ
गाड्याची शर्यती असली ना किंवा गाड्याची गती वाढवावी, पण गाडी ज्यावेळेला आपण शिकणार ना तेव्हा मात्र गाडी सावकाश चालवावी. आपल्याला जर चाली शिकायची असतील तर सावकाश ओढून म्हणायच्या, का सगळे शिकव आहेत माझ्या सहित, माझ्या सहित शिकव आहेत. हा, कारण आपल्याला स्वतंत्र शिकायला वेळ नाही आणि आम्हाला शिकवायला वेळ नाही. दोघही वेळेच्या दृष्टीनं दरिद्रीच आहोत. पण कीर्तनाच्या माध्यमातून एखादी जरी चाल शिकायला मिळेल तर बरंच काहीतरी शिकल्यासारखं होईल. म्हणून गडबड करायची नाही. जरा सांगणं कमी झालं तरी चालेल, पण मी आता ठरवले चालीच म्हणायच्या. हे चालीमध्ये आता ही मनाला मुलं तयार झाली पाहिजेत. धन्य तुकोबा समर्थ जेनी केला हा पुरुषार्थ. मुद्दा उत्तम देहामध्ये जो पुरुषार्थ करता येत नाही, अधम देहा तर करताच येत नाही, पण या देहामध्ये पुरुषार्थ करता येतो हे जगाला सांगितलं नाही, जगाला दाखवून दिलं. जगाला दाखवून दिलं. या देहाने ते करता येतं बरं का. एवढा हा श्रेष्ठ आहे देह. किंबहुना उत्तम देह मिळवण्याकरता खटाटोप करावा लागतो. अधम देह मिळवण्याकरता काहीही करावं लागत नाही. आणि मानव देह योगा योगाने मिळतो बरं. काही प्रयत्न करून मानव देह मिळत नाही आणि यज्ञाधिक कर्म केल्याशिवाय उत्तम देह मिळत नाही बरं. हा जो आम्ही मिळवण्याकरता काही प्रयत्न केलेला नाहीये. ज्यांनी उत्तम देह मिळवण्याकरता प्रयत्न केला, पण महाराज म्हणतात आम्ही याच्याकरताही प्रयत्न केला नाही आणि त्याच्याकरताही प्रयत्न केला नाही. आम्ही याच्याकरताही प्रयत्न केला नाही आणि त्याच्याकरता प्रयत्न केला नाही. त्याच्याकरता त्यांनी प्रयत्न केला, केलेला प्रयत्न सफल झाला का निष्फल झाला? निष्फळ झाला. कशावरून? परत मागणी करतात. ज्या अर्थी या देहाची अपेक्षा करतात त्या अर्थी जर सफल झाला असता तर रिटर्न आले असते का? जर खरंच उत्तम देह त्यांनी साधना करून तो मिळवला, जर मिळवण्यामध्ये त्या जीवनाची जर त्या देहाची सफलता असती तर त्यांनी या देहाची अपेक्षा केली असती का? ज्यार्थी या देहाची अपेक्षा केली त्यार्थी तो देह मिळवून त्यांच्या जीवनाला सफलता प्राप्त झाली नाही. स्वर्गीचे आमर स्वर्गीचे आमर देवा स्वर्गीचे आमर देवा स्वर्गीचे मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा नारायण नामे ओ जीवनु नारायण नामे ओ जीवन्मुक्त मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा नारायण नामे ओ जीवनु
स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यू लोकी व्हावा. जन्म मिळूनही सफलता झाली नाही म्हणून या देहाची अपेक्षा केली. आदम देहाचा विचार करण्याचा संबंधच नाही आणि करण्यामध्ये काही अर्थ नाही. कधी केला त्याचा विचार? ज्यांना उत्तम देह मिळाला नाही त्यांची गोष्ट सोडून द्या, पण ज्यांना योगायोगाने मानव देह मिळाला, मानव देह मिळाल्यानंतर या देहामध्ये पुरुषार्थ करता येतो, ते पुरुषार्थही करता येतो हे ज्याला कळालं नाही त्याच्यापेक्षा माणसापेक्षा मेंढर बरी. मी म्हणत नाही. या देहामध्ये आल्यानंतर या देहाने पुरुषार्थ प्राप्त करता येतो याच ज्ञान न होता जी माणसं जन्माला येऊन तशीच मिली. महाराज म्हणतात त्याच्यापेक्षा नाही तरी काय थोडी, नाही तरी काय थोडी, स्वान सुकरे बापुडी. महाराज म्हणतात खरंच असा हा ज्या देहामध्ये पुरुषार्थ करता येतो हा देह आम्हाला मिळाला. आम्हाला म्हणजे आम्हाला धरून बोलले नाहीत, तुकोबाराय स्वतःकडे हात करून बोलतात बरं का. स्वतःकडे हात करून बोलतायत की जो आपल्याला नरदेह मिळालेला आहे महाराज म्हणतात तो सामान्य समजू नका. सामान्य समजू नका. सामान्याने अपेक्षा केली नाही हो. सामान्याने अपेक्षा केली नाही. इंद्राला सामान्य समजू नका. इंद्राला सामान्य समजू नका. फार मोठा आहे तो.
आपण काय त्याची बरोबरी करू शकतो? दर्या मी खसखस. हा फार मोठा अधिकार आहे इंद्राचा, लक्षात ठेवा. त्याने ठरवलं पाऊस पाडायचा नाही, पाऊस पाडायचा नाही. त्यानं ठरवलं तर पाऊस पडत नाही बरं का. आणि त्यानं ठरायचा एवढा पाऊस पाडायचा, कोणाला शिल्लक ठेवायचं नाही. काय करू शकत म्हणजे फार सत्ताधीश आहेत ती मंडळी, सामान्य समजू नका. जरी सत्ताधीश असली, सामान्य नसली, विशेष अधिकार त्यांचा असला, तरी महाराज म्हणतात या देहाची सर मात्र त्या देहाला नाही. या देहाची सर मात्र त्या देहाला नाही. महाराज म्हणतात ते त्यांना कळालं, त्यांना कळालं. आणि त्यांना कळालं कशावरून? महाराज ते अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. इहलोकीचा हा देह. माणसाने रडलं तरी सोडात रडवायला शिकलं पाहिजे. कळलं तर
इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे. महाराज म्हणतात, ज्या देवाधिकांनी या देहाची अपेक्षा केली ते सामान्य नाही. तो विशेष अधिकाराची व्यक्ती एखाद्या सामान्य गोष्टीची इच्छा करतात, तर ती त्या गोष्टीच्या मागे काहीतरी विशेषत्व असलं पाहिजे. कोण अपेक्षा करतो त्याच्यावरून त्या वस्तूचं श्रेष्ठत्व ठरतं. कोण अपेक्षा करतो त्याच्यावरून त्या वस्तूचं श्रेष्ठत्व ठरतं. ज्यार्थी देवाधिकांनी या देहाची अपेक्षा केली, अपेक्षा करणारे सामान्य नाही, हे लक्षात ठेवा. ज्यार्थी या देहाची अपेक्षा केली त्यार्थी या देहाच्या मागे, या देहामध्ये काहीतरी विशेषत्व आहे हे त्यांना कळालं. उशीर का होईना पण कळालं. उशिरा म्हणजे वास्तविक गेल्यानंतर स्वर्गाला जाण्याच्या आधी त्यांना कळायला पाहिजे होत. स्वर्गाला जाण्याच्या आधी कळायला पाहिजे होतं, पण व्यवहारात मला ठेच लागल्यानंतर तरी माणसांनी शान व्हावं. ठेच लागल्यानंतर तरी स्वर्गात गेल्यानंतर ठेचा लागल्या त्यांना. आणि ठेच लागल्यानंतर ते जागे झाले, त्यांच्या लक्षात आलं. म्हणून श्री गुरु साखरे महाराज गमतीनं सांगायचे, जायचं होतं देवाच्या आळंदीला पण चुकून गेली चोराच्या आळंदीला. जायचं होतं देवाच्या आळंदीला पण चुकून गेले. त्यांना वाटलं त्या देहामध्ये राहून देव प्राप्त करता येईल असं अपेक्षाने ती तिथं गेले, आणि तिथं गेल्यानंतर आलं लक्षात आलं या देहाने देव प्राप्त करता येत नाही. या देहाला येणं म्हणजे चोरच आहे. स्वर्ग नरकुया चोराची या वाटा इदन्न मम. ज्ञानेश्वर महाराज वाच. म्हणजे तिथं गेल्यानंतर त्यांना कळालं की खरंच आपण ज्या देहामध्ये होतो तोच देह उत्तम आहे बरं का खरा. त्याच देहामध्ये काहीतरी पुरुषार्थ करता येतो असं त्या देवाधिकांना वाटलं. महाराज म्हणतात त्यांना वाटलं, आम्हाला वाटण्याचा प्रश्नच आला नाही, कारण आपण त्या मार्गाला गेलेलेच नाहीये. त्या मार्गाला गेलेलं नाही. एका परीनं चांगला आहे, एवढा प्रवास करून जायचा आणि पुन्हा माघारी यायचं, चांगलं नाही. कीर्तना करता जाणं आणि कीर्तना करता येणं हे वेगळं हो. कीर्तना करता जाणं आणि कीर्तना करता येणं हे वेगळं. पण तमाशा करता जाणं आणि तमाशा करता येणं हे काहीच उपयोगाचं नाही. का हाताला काहीच लागत नाही हो. पदरात काहीच नाहीये, पदरामध्ये काहीच नाही, लक्षात ठेवा. म्हणून आमच्या तुमच्या वाट्याला ही बुद्धी सुचली नाही. एका परीनं चांगलं आहे, पण महाराज म्हणताना ते ज्यांना जे सुचलं, उशिरा का विना पण सुचलं, पण आम्हाला न सुचता योगायोगाने हा जन्म मिळाला. आम्हाला काही करावं लागलं नाही, देवाजवळ गारानं मांडावं लागलं नाही, नवस करावा लागला नाही, आटापिटा कराव्या लागल्या नाही. म्हणून तर सरी भानगड झाल्या बरं का. काही न करता आयता मिळाला म्हणून याची किंमत कळाली नाही बरं का. थोडेसे कष्ट पडले की किंमत कळते. थोडेसे कष्ट. म्हणून श्री गुरु साखरे महाराज सांगायचे, तुम्ही जर आता हे मोबाईल अलीकडे आलाय बरं का. पूर्वी ह्या 2 चाकी गाड्या 4 चाकी गाड्या अलीकडे आल्या. पूर्वी घोडे खरेदी करायचे, बैल खरेदी करायचे, आणि एखादा घोडा खरेदी करण्याकरता एखादा मनुष्य जर त्या बाजारामध्ये गेला तर तो व्यापारी त्या खरेदी करणाऱ्याला विचारता, आपकी कमाई का बाप की कमाई.
तू घोडा खरेदी करायला आहेस, हा, तू कमवलेले पैशात का बापाने कमवलेले पैसे? आपण कमवलेल्या पैशाची किंमत कळते, बापाने मिळवलेल्या पैशाची किंमत. माणसाने बापाच्या इस्टेटीवरती श्रीमंत व्हावं का स्वतःच्या पायावरती श्रीमंत व्हावं? अंडेकर आजोबा स्वतःच्या पायावरती राबून माणसाने श्रीमंत व्हावं. त्या श्रीमंतीचा कधी घमिंडी येत नाही बरं. आणि आयती मिळालेली श्रीमंती तिची घमिंडी आल्याशिवाय राहत नाही. आम्हाला हे आयत मिळालेलं आहे आणि आयत मिळाल्यामुळे आम्हाला याची किंमत कळाली नाही. पण तुकोबाराय म्हणतात हे सामान्य लोकाला भूतलावरच्या लोकांना जरी कळालं नसलं तरी आम्ही या भूतलावरती आल्यानंतर आम्हाला मात्र या देहाचं महत्व कळालं बरं. कशावरून? ज्या अर्थी तुकोबारांच्या मुखातून धन्य शब्द बाहेर आला त्या अर्थी आमच्या तुमच्यापैकी असा कोण महाभाग आहे खरंच मी जन्माला आलो धन्य म्हणणारा कोण आहे सांगा? माझ्या सहित कधी वाटतंय आपल्याला? हा, कीर्तनात तेवढं बरं वाटतंय हो. हा, घरी गेल्यावर घरातली माणसं पाय आणि भांडी जर आपटायला लागली तर कुठून सुचली आहोत असं वाटवते. इथं पाया पडतात म्हणून काय वाटत नाही हो, पण घरात गेल्यानंतर पाय आपटतात ना घरातली माणसं. महाराजांच्या जीवनामध्ये अनुकूल परिस्थिती होती, प्रतिकूल परिस्थिती होती. प्रतिकूल परिस्थितीचा विचार मनी घेऊन तुकोबाराय म्हणतात जरी आमच्या जीवनामध्ये अनुकूलता होती पुन्हा प्रतिकूलता आली तरी तुकोबाराय म्हणतात आम्हाला मिळालेला जन्म मात्र आमच्या दृष्टीनं नव्हे देवादिकांच्या दृष्टीने धन्य आहे. आणि ती धन्यता महाराजांच्या मुखातून सहज बाहेर आली बरं. काही गोष्टी जीवनामध्ये कळाल्यानंतर त्या अनावरतेने बाहेर येतात. भांडण सुरुवातीला मंद गती नसते बरं का, मंद गती नसतं. तुम्ही 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 असत. ते तापत 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 वाढतंय. एवढं वाढतंय मी त्या रागाच्या भरामध्ये काय बोलालोय याचं भान त्याला राहत नाही. एकदा भांड तापलं, एकदा भांडण तापलं की त्याच्या मुखामध्ये शिव्या आठवून येतात का अनावर्तेने येतात? अनावर्तेने येतात. पहिल्यांदा चाली आठवून म्हणाव्या लागतात. पहिल्यांदा चाली आठवून म्हणाव्या लागतात. एकदा चाली जर पाठ झाल्या की आठवून म्हणाव्या लागत नाही. बरोबर त्या अभंगाला ती चाल येतेच. बरोबर आहे ना? अनुभव आहे ना तुझा? तसं तुकोबारांच्या मुखातून जे शब्द बाहेर पडले खरंच तुकोबाराय म्हणतात त्यांनी अपेक्षा करावी, आम्ही अपेक्षा केली नाहीये. त्यांना श्रेष्ठत्व कळावं, आम्हाला कळालेलं नाहीये. त्यांनी प्रयत्न करावा, आम्ही प्रयत्न केलेला नाहीये. हे सगळं योगायोगाने जुळून आलं आणि योगायोगाने जुळून आलं, नुसतं जुळून आलं नाही, मिळालं. आणि ज्याच्या करता मिळालं ते आम्ही जीवनामध्ये पुरुषार्थ केला. त्या अर्थी तुकोबाराय म्हणतात आमच्या जीवनाची धन्यता ही समाजाला सांगितलीच पाहिजे. अभंगाच्या दुसऱ्या चरणात धन्य आम्ही जन्मा
धन्य आम्ही जन्मा आलो. तुकोबाराय स्वाभिमानाने समाजाच्या समोर या नरदेहाची धन्यता व्यक्त करतात, प्रकट करतात. का दास विठोबाचे झालो, तो मुद्दा मी सोडणार आहे, मांडणार नाही. का आजच्या कार्यक्रमाशी त्याचा संबंध नाहीये. महामद असतं तर सांगितलं असतं. दास विठोबाची झाली, जायचंच नाही आपल्याला. तो विचार आपल्याला करायचा नाही. एकच विचार करायचा, धन्य आम्ही जन्मालो, आम्ही चांगल्या मार्गाला लागलो, एवढा विचार करायचा. सत्मार्गाला लागलो, सत्मार्गाला लागलो. बरं का, जर या देहामध्ये येऊन जर असत मार्गाला लागला असतो तर कंसात वांग मार्गाला लागला असतो तर वरून पितरांनी हाय हाय केलं असतं. आपल्या पिढीमध्ये जन्माला येऊन आपली मुलं जर वाम मार्गाला लागली तर पितरांना फार दुःख होतं. लक्षात ठेवा, पितरांना फार दुःख होतं, लक्षात ठेवा. आणि आपल्या कुळामध्ये मुलं जन्माला येऊन जर सन्मार्गाला लागली तर त्यांना आनंद होतो का नाही? कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. म्हणजे या नरदेहामध्ये जन्माला येऊन वाम मार्गाला लागू नये, निषिद्ध मार्गाचं आचरण करू नये. लोकांची समजूत आहे, अरे हाच जन्म आहे, खावो पिवो वगैरे वगैरे वगैरे. अरे याच जन्मामध्ये माणसं काय म्हणतात, पोर काय म्हणतात, अरे मजा करण्याचा हाच जन्म आहे, करा, पण निषिद्ध व्यवहार करू नका. निषिद्ध व्यवहार करू नका, विहित विहार करून करावं. म्हणजे आपल्याला मिळालेला मनुष्य जन्म आहे, ह्या जन्माची सार्थकता जीवनामध्ये होण्याकरता सन्मार्गाचा स्वीकार केला पाहिजे, त्या मार्गाने चाललं पाहिजे, सत्मार्गाचं अनुष्ठान केलं पाहिजे. सांगावं लागलं तुकोबाऱ्यांना, सांगावं लागलं. तरी आता बापा
विजेचे सप्ते षष्टीचे सप्ते करून आवाज बसलाय. बसलाय. मी 7 दिवसात 9 कीर्तन केले आणि 11 प्रवचन केले. आवाजावर काय परिणाम आहे? खाल्यावर आहे. 7 दिवसामध्ये 9 कीर्तन आणि 11 प्रवचन, 2 प्रवचन. एवढं करून आणखी 200 किलोमीटर आलोय. पण जैसा तैसा आहे बरं. कुठंतरी कोणतरी आग्रह केला असेल थंड प्या योगेशनं, महाराज थोडस घ्या थंड, फार मोह टाळावं लागतो. माझं काम कसं झालं थोडक्यात आवरलं. असो, करी आता बाबा स्वहिताचा स्वार्थ, अनर्थाचा अर्थ सांडी परता. सन्मार्गाचं आचरण करावं, असन्मार्गाचं आचरण करू नये. का आपल्याला मिळालेला हा जन्म आहे, या जन्माला धन्यता प्राप्त व्हावी असं वाटत असेल तर, हा जन्म सफल व्हावा असं वाटत असेल तर आपण ते जीवनामध्ये केलं पाहिजे. तुकोबारे म्हणतात, आम्ही ते जीवनामध्ये केलं. आम्ही ते जीवनामध्ये केलं. आम्ही ते विचाराने स्वीकारलं बरं का. विचाराने स्वीकारलं आणि विचाराने स्वीकारून महाराज म्हणतात, जे जीवनामध्ये घडायला पाहिजे होतं ते आमच्या जीवनामध्ये घडलं. घडलं म्हणजे काय केलं? महाराजांना विचारलं, तुम्ही त्याच्याकरता काय केलं? महाराज म्हणतात, त्याच्याकरता आम्ही आमच्या आयुष्यात प्रयत्न केला. प्रयत्न केला बरं का. हा, जीवन धन्य होण्याकरता महाराज म्हणतात, आम्ही एवढा प्रयत्न केला, एवढा प्रयत्न केला. यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा, धन्य आम्ही जन्मालो. हा, उगाच कंबर बांधून सांगण्यात काहीच अर्थ नाही. जन्मालो. हा, तशी जन्मामध्ये अवस्था प्राप्त करून सांगावी. याचा अर्थ तुकोबाराय आम्हा तुम्हाला समज देतात. खरंच जो आम्हाला जन्म मिळाला, आम्ही त्या जन्मामध्ये त्या जन्माचं साफल्य केलं. आपण सुद्धा ते जीवनामध्ये करा. का करा? पुन्हा शाश्वती
पुन्हा शाश्वती नाही, लक्षात ठेवा. आता मागुता येईल फेरा, येतो न घडे या नगरा, म्हणे तुकया बंधू भाव धरा, ओळखी नाही तरी जाल अघोरागा. पुन्हा या देहाची शाश्वती नाही, कंसात नो गॅरंटी. आता मिळालेला जन्म आहे, मग तो धन्य करण्याकरता कुठून सुरुवात करा? पहिल्या वाढदिवसापासून सुरुवात करा. पहिल्या वाढदिवसापासून सुरुवात करा, संस्काराला सुरुवात करा. बघू, थोडं जाणतं होऊ दे, थोडा मोठा होऊ दे, मग बघू. घरामध्ये मांजराची पिलं पाळली जातात, कुत्र्याची पिलं पाळली जातात. ती मोठी असताना आणतात का लहान असताना आणतात? लहान असतानाच. मोठा असताना कुत्र जर घरात आणलं तर ते मालकावरतीच धावतंय. आणि मोठपणी मांजर आणलं तर पहिला दुधाच्या भांड्यात तोंड घालतंय. ते जर बालपणापासून जर आपण त्याला आणलं तर त्या मांजराला सुद्धा त्या घरातले संस्कार लागतात, त्या कुत्र्याला सुद्धा संस्कार लागतात. जर घरामध्ये त्या प्राण्याला संस्कार लागण्याकरता जर ते प्राणी बालपणामध्ये आणतात, तर जन्माला आलेल्या देहाला संस्कार कधी करावे? 61 नंतर. नाही बरं, बालपणापासून ते संस्कार करावे. आणि बालपणापासून कुठं संस्कार केले तर कुठं 61 पर्यंत थोडेफार होतील बर. म्हणजे या नरदेहाची साफल्यता साधण्याकरता आपण ते जीवनामध्ये करा. महाराज म्हणतात आम्ही केलं, आम्ही ते जीवनामध्ये केलं, आपण ते जीवनामध्ये करा. का? त्याच्याकरता देवाने आपल्याला आयुष्य दिलेलं आहे, त्याच्याकरता आयुष्य दिलेलं आहे. झोपा काढण्याकरता दिलेलं नाही, उचापत्या करण्याकरता दिलेलं नाही. या आयुष्याच्या कालावधीमध्ये आपल्याला काहीतरी विशेष करता येतं. नाथ महाराजांनी वर्णन केले, नरदेहाची साधने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे, कृपावलोकने दिदला अशी. त्या नरदेहामध्ये आल्यानंतर त्या देवाने आपल्याला एक योग्यता दिलेली आहे, एक शक्ती दिलेली आहे, सामर्थ्य दिलेलं आहे. आणि ते सामर्थ्य जीवनामध्ये जर काय असेल तर आपल्याला एका पदावरती आरूढ होता येतं. आणि त्या पदावरती आरूढ होण्याकरता आयुष्याचा काळ तशा पद्धतीने आपण जीवनामध्ये तो वेच करा, तो वेच करा. आम्ही तो वेच केला आयुष्याच्या साधने, सच्चिदानंद पदवी घेणे, धन्य आम्ही जन्मा आलो, दास विठोबाचे झालो. त्या आयुष्याच्या साधनेने काय केलं? तुका म्हणे पावटणी करू स्वर्गीची निशाणी, धन्य आम्ही जन्मा आलो, दास विठोबाचे झालो. याच ठिकाणी अभंगाचा भावार्थ झाला असं समजून एकदा संप्रदायपूर्वक भजन करू आणि उर्वरित काळामध्ये काहीचा विचार सांगून सेवा वेळेमध्ये पूर्ण करू. सर्वांनी हाताने टाळी वाजवा. कमीत कमी त्या नातवाला शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने वाजवा येतं कीर्तनावर का. त्याच्याकरता वाजवा, त्याला काही चॉकलेट देऊ नकासा, कॅडबरी देऊ नकासा, पण त्याच्याकरता टाळ्या वाजवा कीर्तनात. विठोबा रघुबा आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो. जगद्गुरु श्री तुकोबाराय सांगतात, आम्हाला जन्म मिळाला आणि त्या जन्माची आम्ही सार्थकता केली.
आम्हाला मिळालाय, आता आपण ते करायचं आहे बरं का. दास विठोबाचे झालो धन्य आम्ही जन्मालो. आम्हाला मनुष्य जन्म मिळालेला आहे, पण त्या जन्माची धन्यता आपल्याला जीवनामध्ये करायची आहे. संतांना मिळाला आणि त्यांनी जीवनाची धन्यता केली. मग ती धन्यता कशामध्ये आहे? सन्मार्गाचं आचरण करण्यामध्ये. आणि आयुष्याचा जो काल दिलेला आहे, तो काल, त्या कालाचा वेच आपण जीवनामध्ये योग्य परीने केला पाहिजे बरं. काय जीवनामध्ये प्राप्त करावं? फार म्हणतात काय फार करू नका जीवनामध्ये, आम्ही जे केलं तेच तुम्हाला सांगतो. असं एखादं पद जीवनामध्ये मिळवा की जीवनात दुःख राहणार नाही. असा एका पदार्थाचं सेवन करा, जीवनात दुःख राहणार नाही. अशा एका पदार्थाला पहा, जीवनामध्ये दुःख राहणार नाही. असं काय आहे? असं एक पद आहे, ते पद प्राप्त केल्यानंतर जीवनामध्ये दुःख राहत नाही. त्या पदाचं नाव आहे सच्चिदानंद. असा एक पदार्थ आहे, तो सेवन केल्यानंतर दुःख राहत नाही. ब्रह्मरस घेई गाडा जेने पिडा वाले, असं एक स्वरूप आहे, त्याला पाहिल्यानंतर दुःख राहत नाही. अनंता जन्मेचे विसरलो दुःख पाहता तुझे मुख. असं काहीतरी आयुष्यामध्ये करा, असं काहीतरी आयुष्यामध्ये करा. कुठल्या डेअरीचा चेअरमन होऊ नका सा, कुठल्या संस्थेचा अध्यक्ष होऊ नका सा, कुठल्या मंडळाचा अध्यक्ष होऊ नका सा, मंडळाचा अध्यक्ष होऊ नका सा. मग काय व्हा? कमीत कमी जन्माला आल्यानंतर कमीत कमी त्या देवाचं म्हणून घ्यायला एवढं तरी शिका. देवाचं म्हणून घ्यायला एवढं तरी शिका बरं का. आणि ते शिकण्याकरता आपल्याला आयुष्य दिले देवाने, आपल्याला आयुष्य दिलेलं आहे. प्रत्येकाने आपल्या आयुष्याचा विचार करा. आपलं आयुष्य किती आता आहे आणि किती पुढे राहिलंय, त्याप्रमाणे आपण आता जीवनामध्ये काय करायचे? वाटचाल करायची, त्या मानाने बरं का. ज्याचं आयुष्य संपत आलेलं आहे त्यांनी उरलेलं आयुष्य तरी वाया घालवू नये बरं का. उरलेलं आयुष्य तरी, ज्याच्या जीवनामध्ये पुष्कळ शिल्लक आहे त्यांनी म्हणू नये बघू पुढं, म्हणू नये बरं का. आणि कधीच मध्ये काय होईल सांगता येत नाही. ज्याच्या ज्याच्या जीवनामध्ये जेवढा जेवढा आयुष्याचा काळ मिळालेला आहे, तो काळ साधनेमध्ये घालवा, साधनेमध्ये घालवा. आणि अशी साधना करा, अशी साधना करा की त्या साधनेतून आपल्याला एखादं पद प्राप्त करता येईल, पद प्राप्त करता येईल एक. आणि अशी साधना करा, असं कार्य जीवनामध्ये करा, स्वर्गाच्या वर झेंडा लावता येईल. स्वर्गाच्या वर पताका, ध्वज कीर्तीचा, असं जीवनामध्ये काहीतरी नाही स्वर्गाच्या वर लावता आला, नाहीतर कमीत कमी एखाद्या गडावर तरी लावता यावा, गडावरती लावता यावा. छत्रपती राजेंनी लावला का नाही? संभाजी राजेंनी लावला का नाही? असं काहीतरी धर्माकरता कार्य करा, असं काही स्वतःच्या उद्धाराकरता कार्य करा की जेणेकरून आपली कीर्ती मागे राहील. आणि असं काही आपल्याला जीवनामध्ये पद प्राप्त करता येईल, असं पद प्राप्त करा. महाराज म्हणतात ते आम्ही केलं आयुष्याच्या साधने. सच्चिदानंद पदवे गेने धन्य आम्ही जन्मालो. महाराज म्हणतात आयुष्यामध्ये आम्ही हे केलं बरं, आयुष्यामध्ये आम्ही हे केलं, आपणही ते जीवनामध्ये करा. आणि शेवटी तुकोबाराय म्हणतात आम्ही आयुष्यामध्ये आणखी काय केलं? फक्त पदच प्राप्त केलं नाही,
त्या पदाबरोबर जे पद प्राप्त करण्याकरता जे भोग आडवे येतात त्या भोगाला आम्ही तुच्छ मानलं, त्या भोगाला तुच्छ मानलं बर का. पदाकरता आड येणारे भोग त्याला तुच्छ मानावं लागतं तर पदावरती आरूढ होता येतं बर का. एखाद्या पदावरती आरूढ होताना काही माणसं सन्मान करण्याकरता येतात, घेऊ नकासा, घेऊ नकासा. एखाद्या पदावरती आरूढ होऊन असताना माणसं काही धन घेऊन येतात, ते जीवनामध्ये घेऊ नकासा, त्याला तुच्छ माना. कशावरून? महाराज म्हणतात ते आम्ही जीवनामध्ये केलं, आमचा सन्मान करण्याकरता काही मंडळी आली, आम्ही ते स्वीकारलं नाही, आम्ही ते स्वीकारलं नाही म्हणून तर आम्ही आज काय घडलं आमच्या जीवनामध्ये, आम्ही त्या भोगाला पायाखाली घातलं. पायाखाली भोगाला, कुठल्या भोगाला? इहलोकातल्या नव, परलोकातल्या भोगाला आम्ही पायाखाली घातलं. इथल्या भोगाला पायाखाली घातलं सांगायची स्वतंत्र गरज नाही बरं का. आणि हे जीवनामध्ये आम्ही आयुष्यामध्ये केलं, आपणही ते जीवनामध्ये आयुष्यामध्ये करा. आणि हे ज्या दिवशी जीवनामध्ये घडेल त्या दिवशी महाराज म्हणतात आपल्या जीवनाची धन्यता निश्चित होईल, ती आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाली. धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो. ज्ञानेश्वर माऊली नामराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली नामराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज यहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाये. धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, तुका म्हणे पावटणी. करू स्वर्गाची किंवा स्वर्गीची निशाणी. धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो. वेळीची मर्यादा मनी मानशी घेऊन थोडासा या अभंगातून एक विचार आपल्यासमोर प्रगट केलेला आहे. तो संतांनी विचार आपल्याला मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर जे केलं पाहिजे ते करण्याकरता आपण प्रयत्न करावा. आपल्या उरलेल्या आयुष्यामध्ये आपण प्रामाणिक प्रयत्न करावा. आणि तो प्रयत्न आमचा तुमचा सिद्धीला जाण्याकरता त्या भगवंताने आमच्या आयुष्यामध्ये ते करण्याकरता सात्विक धैर्य द्यावं लागतं. हे तामस धैर्याने घडत नाही, राजस धैर्याने घडत नाही. चांगलं कार्य करण्याकरता सात्विक धैर्य लागतं, भांडण करण्याकरता तामस लागतं, आणि व्यापार वाढवण्याकरता राजस लागतं बर का. म्हणून हे चांगलं जीवनामध्ये जर आपल्याला करायचं असेल तर सात्विक धैर्य आपल्या जीवनामध्ये निर्माण झालं पाहिजे. आणि ते निर्माण करण्याकरता त्या भगवंताने आमच्या जीवनामध्ये ते बळ द्यावं, ते सामर्थ्य द्यावं. आणि त्या सात्विक धैर्याच्या सामर्थ्याने आमच्या जीवनामध्ये अशी अवस्था प्राप्त व्हावी, आम्ही सुद्धा शेवटी जाताना लोकांना सांगून जावं धन्य आम्ही, आमचं जीवन धन्य झालं बरं का. ही शक्ती आम्हाला प्राप्त व्हावी. त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करू. आणि त्या चिरंजीवा करता, त्या नातवा करता अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. माझ्या सकळा हरीच्या दासा. त्यालाही व्हावं, त्यांच्या घरातल्यांना व्हावं, त्यांच्या कुळाला व्हावं. अशीच पिढी सत्कर्मामध्ये रत वाढणारी आयुष्य वृद्धी व्हावी अशी त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करून शेवेला पूर्णविराम देऊ. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती नवे अंगभूत युक्ती. नोह्या उपदेश तुमचे बडबडिलो शेष.
तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे तुकाराम 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 तुकाराम